काय झालं आपण? एनिथिंग सिरियस? आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती गोष्ट या केबिनच्या बाहेर जाता कामा नये. म्हणून बोलावलेलं आहे. आबा, एवढा सुद्धा आमच्यावर तुमचा विश्वास नाहीये? जो विश्वास आहे त्यालाच धक्का लागू नये म्हणून आम्ही तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. आबा, अशी कुठली गोष्ट आहे जी सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला एकत्र बोलवलं? याहून आश्चर्याची बाब म्हणजे पृथ्वीचा यामध्ये काहीच सहभाग नाहीये. भले तो कितीही स्वाभिमानी असला तरी आबांच्या विश्वासातला आहे तो. सोनावणे इतकाच. आम्हाला वाटतं विषय भरकटत चाललेला आहे. तसं तो भरकटण्यापूर्वी मूळ विषयाकडे येऊया. सोनावणे, तारापूरचा भूखंड आम्ही मिळवतो आहोत. पण आबा, मग त्या सोन्या बापूंचं काय करायचं? सोन्या बापूंचं काय करायचं ते आम्ही ठरवतो आहोत. वेळ पडली तर आम्ही तडजोड करायला तयार आहोत. पण तुम्ही काय तडजोड करणार? ते आम्ही ठरवतो आहोत, सांगितलं आत्ताच. तुम्हाला इथे एवढ्या करता बोलवलेलं आहे की आपल्या घरामध्ये एकूणच सगळ्यांनाच कानगोष्टी करायची खूप आवड आहे, सवय आहे. त्यामुळे आम्ही बोललेल्या आणि न बोललेल्या अशा सगळ्याच गोष्टी या कानापासून त्या कानापर्यंत जात असतात याची आम्हाला कल्पना आहे. तसं होऊ नये या बाबतीमध्ये म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत ही बातमी पृथ्वीच्या कानावर जाता कामा नये. पण का? त्याचं कारण असं आहे की तो भूखंड आम्ही मिळवलेला आहे हे कळल्यानंतर पृथ्वी तिथे काम करायला तयार होणार नाही आणि आम्हाला त्याचा स्वाभिमान दुखवायचा नाही. एक सांगू? बरं वाटलं, खूप बरं वाटलं. इतकी महत्वाची गोष्ट तुम्ही सोनावणेंना आमच्या बरोबर घेऊन केलीत. खूप बरं वाटलं. त्याला आणखीन एक कारण आहे. ही बातमी पृथ्वीपर्यंत गेली तर ती कोणी सांगितली याचा शोध घेण्यासाठी आम्हाला सगळ्या घराची उलथापालथ करावी लागू नये. आणि म्हणूनच एक सूचना आहे दिग्विजय, विशेषतः तुम्हाला. ही बातमी तुम्ही विजयाला सुद्धा सांगून नाहीत. आज मी तुला एक सरप्राईज देणार आहे. काय लव्ह लेटर घेऊन आलेस? नाही, मग काय लिहिलंयस त्या कागदामध्ये? कविता. कविता? गार्गे, उगाच माझी थट्टा करू नकोस हं? नाही रे गौतम, मी नाही थट्टा करते तुझी. उलट तुझ्या कविता ऐकून मलाही असंच वाटत होतं आपणही कविता लिहावी. मग म्हटलं
चला प्रयत्न तर करूया. चला, माझ्या कवितांनी कोणी जागृत व्हायचं नाही म्हटलं तरी प्रभावित मात्र होतात. बरं, आपण आणलेली ही कविता हा पामर वाचू शकतो का? नाही, नाही? कारण ही कविता मी स्वतः वाचून दाखवणार आहे. बरोबर, ठीक आहे. मग काय मुहूर्त शोधतेस का? अगं वाच लवकर. हो, तू डोळे बंद करायचे आणि माझ्या कवितेचा आस्वाद घ्यायचा. बघूया माझी कविता किती परिणाम साधते ते. अच्छा अच्छा, म्हणजे परिणामकारक कविता लिहिलीस की काय तू? बर, हे डोळे बंद केले. मॅडम, आता परिणामांना सामोरे जायला आम्ही तयार आहोत. आज जमिनीला चाहूल लागली, आकाश भेटीला येणार आज. मोतियांचे थेंब ओसरणार, मयूरपंखी मोर ताल धरणार. वाह, तिच्या त्याच्या भेटीला वातही आज साथ देणार. सुंदर. तिचा कोरडेपणा त्याचा ओलावा दूर करणार. क्या बात. प्रेमाच्या या भेटीला मेघमल्हार सज्ज होणार. गौतम, गौतम, डोळे उघड, संपली कविता. ग्रेट गार्गी, ग्रेट. अगं याला तू प्रयत्न म्हणतेस? अगं सरावलेल्या कवीची कविता आहे ही. म्हणजे याच्यातला थॉट आहे ना, तो ग्रेटच आहे. थँक्स. म्हणजे बघ ना, जमीन आकाश कसलं ग्रेट कॉम्बिनेशन आहे. खरंच खरंच हे दोघं एकत्र आले तर गार्गी. तुलाही असंच वाटतं ना? हो गाय, म्हणजे समाजातील हे दोन स्तर एकत्र आलेच पाहिजेत गार्गी. म्हणजे जमीन खालच्या स्तरातील लोक, आकाश वरच्या स्तरातील लोक, यांच्यातली ही पोकळी भरून निघाली पाहिजे. पण यासाठी प्रेमाची नाही, आंदोलनाची गरज आहे. आंदोलनाची. गौतम, अरे आपल्यातली ही विचारांची पोकळी कधी भरून निघणार? आता काय झालं गार्गी? अरे अरे मी रात्रभर जागून प्रेमावर ही कविता लिहिली आणि तू तिला आंदोलनाचं रूप दिलंस. कठीण आहे तुझं. सॉरी गार्गे, म्हणजे माझ्या कवितांनी प्रभावित होऊन तू कविता लिहिलेलीस. म्हणजे मला वाटलं तू तशीच लिहिशील. आय एम व्हेरी सॉरी. केलं मा. बरं, एक महत्वाचं विचारायचं राहून गेलं. राजवाड्यांचा पत्ता लागला? नाही रे, घरात सध्या तेच एक टेन्शन चालू आहे, पण सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. तू काळजी करू नकोस, लवकरच राजवाडे तुमच्या बरोबर असते. ठीक आहे? आम्ही त्याच दिवसाची वाट बघतो. काय शोध लागला का रे यांचा? नाही, अजून शोध चालू आहे, लवकरच सापडतील. उगाचच काळजी करू नकोस. काळजी काय करू नकोस. अरे कसाही असला तरी नवरा आहे माझा तो. हे डायलॉग दुपारच्या मालिकांमध्ये शोभून दिसतात. नीट विचार करून बघ, तुझी ही अवस्था तुझ्या नवऱ्यामुळेच झाली. विक्रम, निदान तू तरी असं बोलू नकोस. तुझे वडील आहेत ते. हो, म्हणूनच आम्हाला उघड्यावर सोडून लंडनला त्या कामिनी बरोबर जाऊन संसार थाटला. विक्रम, कधी वडील म्हणून 4 शब्द प्रेमाने बोलले नाहीत की कधी. शांत हो. असंच चुकलं. बाहेरून आलास आणि मी लगेच विषय काढला. चल, मी जेवायला वाढते तुला. तू जेवलीस का? माझा उपवास आहे.
तुझी तब्येत ठीक नाही, उपास कसले करतेस तू? हे लवकर सापडावेत म्हणून 21 शनिवार उपवास करणार आहे मी. हेच तुझं हेच वागणं आम्हाला किती तापदायक ठरतं याची कल्पना आहे का तुला? काय करायचं उपवास करण्याची? उपास करून सापडणार आहेत का ते? आणि जर उपास करूनच सापडणार असतील ना तर आपण एक काम करूया ना, आपण घरातल्या सगळ्यांनी उपास धरूया. मग सापडायचे तेव्हा सापडतील. हॅलो, काय बाबा सापडले? तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा, मी येतो तिथे. बाबा सापडलेत, मी त्यांना घेऊन येतो. आता कळली उपासाची ताकद. भावलास रे बाबा नवसाला. विक्रम, बरं झालं बाबा तू आलास. मला सांग ना कसे थे. मी त्यांना घेऊन सरळ रूमवर नेऊन झोपवलं. अरे म्हटलं त्यांना तिथेच आराम करू द्या. आणि हो, त्यांना तिथे कोणीही डिस्टर्ब करायचं नाहीये. कोणीही त्यांना तिथे भेटायला जायचं नाही, लक्षात ठेवा. अरे पण मीही नाही. मला नीट सांग रे बाबा, ह्यांना काय झालंय? आई, अगं आम्ही आत्ताच आलोत ना. त्यांना काहीही झालेलं नाहीये. तुला जे काही विचारायचंय ते तू नंतर विचार. नाही विचारू शकत मी विक्रम. अरे हे सापडत नव्हते तेव्हा मला काही सुचत नव्हतं रे. नाही नाही, ते विचार माझ्या मनात येत होते. तुम्ही समजावा ना हो याला. हो, पण ते आता आलेत ना, मग जरा त्यांना विश्रांती घेऊ द्या, मग भेटा. नाही वहिनी, आपल्याला समजायला नको का ते कुठे होते, ते कसे होते, काय झालं होतं त्यांना? मला फक्त एकदा बघायचंय त्यांना. मी बोलून येते ना त्यांच्याशी. आई, बस जरा इथे. अगं आल्यापासून ते एकही शब्द बोललेले नाहीयेत. ते जाताना जसे होते ना तसेच आताही आहे. त्यांच्या स्थितीत काहीही फरक पडलेला नाहीये. एकही शब्द उच्चारलेला नाही त्यांनी. म्हणजे माझ्याशीही बोलणार नाहीत ते. सुमती ताई, तुम्ही शांत व्हा बरं. अशा रडू नका. सगळं व्यवस्थित होईल. हा, बहिणी, माझं नशीबच फुटकंय. कुठलीही गोष्ट धड होत नाही हो. आई, आई शांत हो बघू, शांत हो. अरे आता बाबा आलेत ना परत. रडू नकोस, शांत हो. मला एक कळत नाही की हे राजवाडे असे मध्येच गायब कसे काय झाले, पुन्हा परत आले काय? आणि बरं सापडले ते विक्रमलाच कसे काय सापडले? बरं, पण मला आधी सांगा, मी बाबांना काय सांगू? का पुन्हा एकदा मुसंडी मारूच? तुला खरंच असं वाटतं की तू मुसंड्या मारून काम होईल? म्हणजे मला असं वाटतं की आपण म्हणजे तू ज्या मुसंड्या मारतेस त्यामुळं दुसऱ्याच कोणासाठी तरी दरवाजे उघडले जात आहेत. जरा स्पष्टपणे बोला ना. तारापूरला मला प्लांट सुरू करायचा होता, माहिती आहे तुला. पण नंतर कळलं की आबांनी ती जमीन आधीच घेऊन टाकली. पृथ्वीसाठी प्लान सुरू करायचा होता ना त्यांना. काय सांगताय काय? म्हणजे तीही जमीन गेली आपल्या हातून आता?
नुसती जमीन नाही, 13,26,00,000चं लोन सुद्धा सँक्शन झालंय त्याच्यासाठी. पृथ्वीला माहित आहे? नाही, पृथ्वीला हे सगळं काही माहिती नाहीये. आणि आबांनी सक्त ताकीद दिली आहे की कोणीही त्याला काहीही सांगायचं नाही. वा. आणि तरीही जर का चुकून त्याला हे कळलं तर? कोण बोलणार? विक्रम. हे जर का पृथ्वीला कळलं तर तो चिडून हे लोन नाकारेल. हे तुम्हालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे. ते शक्यच नाहीये. तूच तर म्हणाली होतीस की विक्रम आबांचा भक्त आहे म्हणून. पण हा भक्त देवाच्या सर्व्हिसवर खुश नाहीये. त्यातून त्याला देवाच्या गादीचीच लालसा जास्त आहे. मला सांगते, त्याला जर का चान्स मिळाला ना तर तो आधी आपल्या देवावरच घाला घालेल. आणि हा चान्स आपण त्याला देऊ. नाही, पण यामध्ये आपला काय फायदा? अहो, एकदा जर का त्या पृथ्वीला कळलं की हे लोन आबासाहेबांमुळे पास झालंय तर तो त्या प्लॅनचा प्लॅन कॅन्सल करेल. मग त्या जमिनीचा फायदा काय? एकदा का ती जमीन तशीच पडून राहिली की आपण आपली इच्छा आबासाहेबांकडे बोलून दाखवू शकतो आणि ती जमीन आपण आपल्या पत्रात पाडून घेऊ शकतो. विजया, खरं म्हणजे तू न राजकारणातच असायला हवी होतीस. मग मी कशात आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही तसं नाही, पण तू माननची मुलगी शोभतेस खास. खरं आहे ते. पण तुम्ही मात्र आबासाहेबांचे सुपुत्र. सॉरी, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. विजया, निदान तू बोलायला संकोच तरी वाटून घेतेस का? कधी कधी वाटतं की आबा ही गोष्ट मला मुद्दाम जाणून देण्यासाठी प्रयत्न करताय. आणि त्यामध्ये ते 90% यशस्वी सुद्धा होत आहेत बघ. कारण त्यांना तुमचा स्वभाव माहित आहे. तो बदला. आणि हे फक्त तुमच्या पुरतं असू द्या. तुमच्या कृतीत न दाखवा ते. ॲटिट्यूड मधून नको.